ऑलमोस्ट पॅकिंग झालेली आहे. आपल्यालाच घ्यावं लागेल ना. मुरमुरे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर येस, हा व्लॉग, कालचा जो व्लॉग जिथे एंड झाला होता दुपारी, आज तो सेम डे आहे. इथनं परत नवीन व्लॉग शूट करते. तर आता वाजलेली आहे संध्याकाळचे 6. प्रणव जस्ट 15 मिनिट्स बिफोर ऑफिसमधनं आलं आहे आणि आता आम्ही जातो आहे वर्कआउट करायला जिममध्ये. आणि जियानाने बघा, तिला मी टिफिन दिला, तिने पिशवी काढली आणि त्या पिशवीमध्ये बघा काय काय भरलं आणि टिफिनही बघा कशात भरला. जियाना टिफिन दाखव ग. काय तुटलं? काय तुटली? ठीक आहे, आपण हँडल आहे ना तोपर्यंत तसं यूज करू. हां हां हां, हे बघा पिशवी बघा, बॅग सोडून पिशवी, आणि त्या पिशवीत बघा काय भरलं. काय टाकलं ते पिशवीत बघू बघू. माझा फोन. हा, मला काय बोलते माहितीये, मम्मा तू फोन विसरली. हा, आणि स्वतःच टिफिन. किती ग, किती ग. नाही येत मी, तू जा. नाही येत ना मी, राहू दे ना. जिमला जिमला कर. चलो जिमला. नाही येत ना. येते येते येते. काय म्हणतो, कसं होतं? काय घेतलं मी, बोलू आता. कसं होतं ऑफिस? 3-4 वाजेपर्यंत काम आणि मग घरी. चल. ए, मला लाड करू दे बोलते ती. चलो बाय बाय. ते पार्सल देऊन देशील पण आठवणी. हा, चला. तर आता जस्ट प्रणव गेले ऑफिसला आणि बऱ्यापैकी घरचं आवरून झालेलं आहे. पण आज दिवसभरात भरपूर काम आहे. सगळ्यात आधी पॅकिंग करते. काल जी झाली नाही, जी यांना उठली होती म्हणून माझं काहीच झालं नाही. आणि आता तर ही चालली आहे. तर उद्या आम्ही निघतोय. ते कुठे हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल. तर येस, यू गाईज स्टे ट्यून. आणि खूप मजा येणार आहे बिकॉज तो हा जो ग्रुप आहे यांच्याबरोबर आम्ही फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करतोय. खूप असे एक्सायटेड पीपल आहेत सगळे. आणि आणि आमचा बऱ्यापैकी खूप कमी वेळात खूप छान असा बॉन्डसुद्धा झाला आहे त्या लोकांबरोबर. तर ते कोण आहे हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल. सो यू गाईज स्टे ट्यून फॉर दॅट. आणि आज दिवसभरात भरपूर कामं आहेत. जियानासाठी मला ट्रॅव्हलिंगमध्ये मी काय कॅरी करते हे थोडंफार आयडिया मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये देईल. बिकॉज जास्त दिवसांसाठी हा आहे नाही, तर मी भरपूर अशा गोष्टी काही कॅरी करणार नाही. थोडंफार जे फ्रेश राहील आणि मी तिला देऊ शकेल. तर चला मग आज दिवसभरात काय होते हे तुम्हाला समजेलच ह्या वॉक थ्रू. आणि तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हिला असं जर मी बोलली तिला असं वाटते व्हिडिओ एंडच होतोय. अगं, व्हिडिओ एंड नाही झाला अजूनपर्यंत. चलो, घरी आलो. ऑलमोस्ट पॅकिंग झालेली आहे. हे मगाशी ना ट्रिप झालं होतं थोडं, मी परत चुकून बटन दाबली. ठीक आहे, तिकडनं करावं लागेल. इथली बटन काय, जियानाला विचार. ठीक आहे, जियाना इथली बटन बेटा. चला, तर आमची पॅकिंग झालेली आहे, बॅग भरलेली आहे. जियाना आपण कुठे चाललो?
कुठे? हा कुठे चाललो? चला आता तुम्ही गेस करा, तुम्ही काहीतरी बोललेली आहे ती, तर आम्ही कुठे जात आहे हे तुम्हाला नक्की पुढे माहित पडेल. बरं. गेस केला सुद्धा नक्की कमेंट करून तुम्ही आम्हाला सांगा. हा जियाना, आणि जियानाने काय खाल्लं आता? केक. मी बनवलंय जियानासाठी केक, आणि जियाना हे प्रणवीने बघ ना काय केलं केक वर. हे बघा, हे आपले मार्क्स सोडून ठेवले हिने. आणि केक अगदी 5 मिनिट्स मध्ये बनलेला आहे माझा, आणि खूप छान आहे, हेल्दी आहे. मेन म्हणजे तुम्ही टोडलरला, बेबीजला सुद्धा देऊ शकता. हा घे, तुझंच आहे बाळा, तुझ्यासाठीच बनवलेलं आहे, आम्ही नाही खाणार आहे. हे घे, स्पून पकड, स्पून पकड. तर याची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की याची रेसिपी देईल. सर की उद्या आम्ही जिथे जाणार आहे तिथे आमच्यासोबत जे येणार आहे त्यांचा बर्थडे आहे, तर तिथे मग केक कट करेल, आणि मी जियानाला तो केक देणार नाही आहे, म्हणून मग तिच्यासाठी केक बनवून घेतला आणि मग सोबत कॅरी करेल. पण तिने आताच खाल्ला आहे तो. बघू, जर सकाळपर्यंत राहिलं तर ठीक, अदरवाईज परत सकाळी बनवावं लागेल. आणि अगदी 2 मिनिट्समध्ये बनतो तो केक, तर खूप सोपे. इतकी सुंदर आहे, एक बायको सोबत पण सुपर मॉम आहे का. म्हणजे तिला असं वाटतं की लोक तिथे, म्हणजे बाकीची मुलं खातात तो शुगरवाला केक राहील तर, पण जियानाला आम्ही देत नाही. पण दीपालीने आता 11 वाजता रात्री त्याचं प्रिपरेशन केलं आणि तिच्यासाठी केक बनवून ठेवला, म्हणजे पोरं ते खातील तर माझी जियाना आहे काय. रिअली ग्रेट मॉम. आता मला सांग, ती नाही खात तर मग तिच्यासाठी तर तेच आम्ही तिला खाऊ घालत नाही ह्या सगळ्या गोष्टी, तर मग त्याची काळजी तू आपल्यालाच घ्यावं लागेल ना. अल्टरनेटिव्ह तू शोधते ना. दॅट्स व्हाय यू आर अ परफेक्ट मॉम. काय केक पडला मग आता कसं, आता कसं. आणि ते केस बाळा डोळ्यात चालले सगळे. हा जियाना, तुझ्या हातात असतं केक आहे ग, कशी बोलते पडलं, काहीच तर नाही पडलं. आणि जियानाला आज काही झोप येणार नाही तो केक फिनिश करतपर्यंत. मला असं वाटतं केक फिनिश करूनच झोपेल. हा स्पून. आता वाजले मॉर्निंगचे 7 आणि काल रात्री त्याच्यानंतर शूटच नाही केलं. जियाना खूप जास्त एक्सायटेड आहे, आणि खरंच मला ना खूप छान वाटते तिला ते सगळं बघून. थोडा बाहेरचा एक्सपोजर पण लेकरांना पाहिजे, असं नाही की सतत घरी घरी घरी. बिकॉज आता जग इतकं पुढे जाते ना, तर ते सगळं कोपअप करायला मला असं वाटते ना बाहेरचं जग पण दाखवायला पाहिजे. म्हणजे हे प्रणवचं आणि माझं पर्सनली हे मत आहे ह्या टॉपिकवर. तर म्हणून आम्ही फ्रिक्वेंट ट्रॅव्हलसुद्धा करत असतो, बिकॉज आम्हाला प्रचंड आवडते फिरायला. पण तेच आहे की जोपर्यंत तिची स्कूल प्रॉपर स्टार्ट होत नाही तोपर्यंत करू, त्याच्यानंतर तर ऑब्व्हियसली ह्या सगळ्या गोष्टींना स्टॉपच होणार आहे. तिचं करिअर, तिचं सगळं काही महत्त्वाचं असणार आहे तेव्हा. म्हणून आता आम्ही ट्राय करतो की जास्तीत जास्त ट्रॅव्हल करायचं आणि छान असं एन्जॉय करून घ्यायचं. तिचं पण आता वय असं आहे एन्जॉय करायचं, म्हणून मग तिलासुद्धा करू देतो. चला, जियाना झोपलेली आहे आणि प्रणव गेला आंघोळीला. प्रणव रेडी होईल, प्रणव जाईल जियानाची मेडिसिन्स घ्यायला. तेवढ्याच वेळात मी जियानाचं घरी आवरेल, आणि बऱ्यापैकी सगळी पॅकिंग झालेली आहे. आता फक्त जियानाचं फूड मला टाकायचं आहे बॅगमध्ये, तर त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवून देते की मी जियानाला ट्रॅव्हलसाठी काय काय घेऊन जाते सोबत. तर ह्यावेळेस क्वांटिटी आणि सामान पण थोडं जरा कमी आहे. मी याच्यापेक्षा जास्त घेऊन जाते जेव्हा टूर हा जास्त दिवसाचा असतो, पण 2 डेजच ट्रिप आहे आमची. तर ॲसच काही असं टूर म्हणून नाही आहे, म्हणून 2 दिवसात लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच मी घेतलेल्या आहेत. तर चला मी तुम्हाला सगळ्यात आधी ती दाखवून देते आणि मग पॅक करते. तर इथे सगळ्यात आधी मी घेतलेलं आहे मुरमुरे. तर हे जियानाला खूप आवडतात आणि ट्रॅव्हलिंगमध्ये खूप सोपं पडतं. तिला हे पॅकेट देऊन दिलं ना, ती मस्त अशी खात असते त्याला, आणि ती पण एंगेज असते. आणि इथे नेक्स्ट मी घेतलेले लाडू. तर यातली जियानाचे लाडू खाऊन झालेले आहे. तर याची भरपूर लोकांनी रेसिपी मागितली होती. मी जेव्हा शॉर्ट्समध्ये टाकलं होतं तेव्हा भरपूर लोकांचे कमेंट्स आणि DMs आले होते ह्या लाडूच्या रेसिपीबद्दल. तर हा हे नाचणीचा लाडू नाही आहे. मी दरवेळेस ग्रेन चेंज करत असते, कधी नाचणी तर कधी सत्तू, असं काहीतरी वेगळं टाकत असते, जेणेकरून त्या सगळ्या गोष्टी तिच्या पोटात जातील आणि त्याचे बेनिफिटसुद्धा तिला मिळेल. तर याची रेसिपी नक्की मी शूट करेल कमिंग फ्यू डेजमध्ये आणि मग शेअर करेल. आणि हे जियानाचं हे ऑन द गो स्नॅक्स.
जियाना हे इतकं तिला आवडते आणि हे सगळे मिक्स ड्रायफ्रूट्स आहेत, सगळं मिक्स केलेलं आहे मी यात. हे तिचं फेवरेट आहे हां. आता तिला मी खूप बरेचसे ऑप्शन्स आहे जे मी तिला देत नाही, म्हणजे जे आमच्यासोबत येणार आहे ते बऱ्याच सगळ्या गोष्टी कॅरी करणार आहेत, पण त्यातलं जियाना काहीच खात नाही, म्हणजे मी तिला खाऊ देत नाही. त्याच्या पाठीमागे पण खूप मोठं रिझन आहे. देईल, खाऊ देईल, पण मला सध्या नको वाटते ह्या सगळ्या गोष्टी. आणि मी बनवत असते त्याचं ऑल्टरनेटिव्ह तिला घरी बनवून देते, म्हणून तिला असं अशा काही क्रेविंगसुद्धा येत नाही. अजून मी घेतले भरपूर सारे फ्रूट्स आणि याच्यामध्ये घेतलेले आहे मेथीचे पराठे. हे मी पॅक करून घेतलेले आहे मेथीचे पराठे. याचीसुद्धा रेसिपी वेगळी आहे, ज्याच्या पद्धतीने आपण साधे मेथीचे पराठे बनतो ती तशी नाही आहे. हे 10 to 15 डेजपर्यंत चांगलेच असतात, खराबच होत नाही, याला बुरशीसुद्धा लागत नाही आणि खराबसुद्धा होत नाही. तेच आहे की तुम्हाला नीट पॅक करावं लागतात आणि उष्टे हात वगैरे नको लागायला तर पराठ्यांना, मग ते छान असतात. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला याची पण रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, मी याचीसुद्धा रेसिपी देईल. तर मी ह्यावेळेस फूड थोडं जास्त घेतलं आहे, म्हणजे जे सोबत लेकरं येणार आहे त्यांनासुद्धा ते होईल आणि इलासुद्धा होईल. तर असा होता आजचा दिवस. इथून पुढे आम्ही कुठे जाऊ हे तुम्हाला सगळं नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळेल. इथनं आता एक नवीन व्लॉग स्टार्ट करेल, बिकॉज व्लॉग खूप मोठा होऊन जाईल जर मी अजून कंटिन्यू केलं तर. चला मग आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.